आणि भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आता सज्ज झालाय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठकांची मालिका सुरूच। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत मोदींची 40 मिनिटे चर्चा। भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान संरक्षण संसदीय समितीची बैठक होणार। दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये 9 मे रोजी या बैठकीचं आयोजन। भारताची वायुसेना उद्या युद्धाभ्यास करणार। भारतीय वायुसेनेकडून नोटम जारी। भारतीय वायुसेना पाकिस्तानी सीमेवर युद्धाभ्यास करणार। पाकिस्तान विरोधात भारतीय नौदल देखील सज्ज। अरबी समुद्रामध्ये अद्ययावत ड्रोन तैनात। पाकिस्तान नौदलाच्या हालचालींवर भारताचं लक्ष। जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षेमध्ये मोठी वाढ। पूंछमध्ये चेकपॉइंटवर मोठा फौजफाटा तैनात। वाहनांची देखील तपासणी। नागरिकांच्या ओळखपत्रांची ही पडताळणी सुरू। पहलगाम हल्ल्याचा अमरनाथ यात्रा नोंदणीवर परिणाम नाही। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 20% जास्त नोंदणी। 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी 15 एप्रिलपासून सुमारे 3.5 लाख भाविकांची ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी। दरम्यान अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानीचा पहिला फोटो समोर। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा निर्बंध वाढवले। देशासाठी लढायला तयार। जैसलमेरच्या सादे गावातील मेंढपाळांचा निर्धार। अपन मैं उनसे निदा करता हूं कि अपन उनको जवाब देंगे और मैं जैसी लड़ाई हुई तो हम बीएसएफ के लिए जवानों के लिए साथ राशन पानी पहुंचाने के लिए और हम भी लड़ने के लिए तैयार है। पंजाबमधील आप सरकारचं मोठं पाऊल। भारत पाक तणावामुळे भाकरा नांगल धरणावर मोठा फौजफाटा तैनात। केंद्र सरकार बीएसएफला आणखी मजबूत करणार। बीएसएफला लवकरच 16 नव्या बटालियन उभारण्यासाठी मंजुरी मिळणार। तर बीएसएफमध्ये 17,000 नवीन कर्मचारी भरती होणार, सूत्रांची माहिती।